पुण्यातील गुंडगिरी अजूनही कमी होताना दिसत नाही। पुणे शहरातील पोलीस कर्मचारी सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली। सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात 4 मद्यधुंद व्यक्तींनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे। कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परत निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षात डांबून मारहाण केल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत जाधव असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव 13 फेब्रुवारीला मध्यरात्री आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपून घरी परत निघाले होते। रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता 4 जण रस्त्यावर एका रिक्षात मद्यप्राशन करताना दिसले। जाधव यांनी वाद घालणाऱ्या चौघांना हटकलं आणि गोंधळ घालत असल्याचा जाब विचारला। त्याचा राग आला आणि चौघांनी जाधव यांना धमकावत, आम्हाला माहित आहे तू पोलीस आहेस, परंतु तू इथला नाहीस, त्यामुळे तू आम्हाला शिकवू नकोस असं म्हणत दम भरला। त्यानंतर चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली आहे। आपली सुटका करून घेतल्यानंतर जाधव यांनी मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले। तो मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला। सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलीस असल्याची माहिती असताना देखील निर्वासलेल्या गुन्हेगारीप्रमाणे चौघांनी त्यांना मारहाण केली। या प्रकरणी चतुर्संग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान पोलीस कर्मचारी सुरक्षित नाहीत, ते सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय।